हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं पुन्हा एकदा माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आम्ही चाललो होतो आज हळदीला. तर हळद कोणाची तर आमचीच पाहुण्याची होती. तर इथं ना आधी साखरपुडा ते होता, पण आम्ही साखरपुड्याला आमचं येणं नाही झालं, आम्हाला उशीर झाला होता. पण आम्ही हळदीच्या टायमापर्यंत पोचलो होतो. नवरदेवाला आधी हळद लावून घेतली होती आणि आता नवरीला लावायला चालू होती. तर हे सगळे त्यांचे घरचे मावश्या त्या आहेत. आणि इकडं ना मी पहिल्यांदाच इकडली परंपरा म्हणजे प्रथा बघते की नवरीला असं हातात घेऊन एक फेरा मारायचा आणि नंतर मग हळद लावायची. गावाकडं असं काही नसतं, पण इकडं असं बघायला भेटलं. नवरदेवाला पण असंच केलं होतं. आणि नंतर मग इकडं बघा आमच्या खुशीला चांद मामा दिसला. तर तिला ना कुठंही गेलं की चांद मामा अगोदर दिसतं आणि मला सांगते मम्मा चांद मामा बघा तुम्ही. नंतर हळद झाल्यानंतर छान असं मग आम्ही इकडं जेवायला आलो. जेवायला पण छान होतं आणि इकडं माझ्या खुशीची आणि देविकाची पण मस्ती चालूच होती. बघा आमची इकडं नणंदबाईन ते आल्या होत्या आमच्यासोबत. म्हणजे अगोदर आम्ही गेलो होतो, नंतर त्या आल्या होत्या, पण जेवायला आम्ही सोबतच बसलो. जेवायला पण छान छान होतं. आमची खुशी मला खाऊ घालत होती. तर इकडं बघा जेवायला खूप छान होतं आणि व्हेज बिर्याणी, आलू मटर, कढी, पोळ्या असं छान होतं जेवायला. आणि जेवण झाल्यानंतर इथं माझी देविका खूप कामं वाढून ठेवायची, पुढच्या सगळ्या ढकलून द्यायची. मग येता वेळेस मी तिला बघितलं की मग ती परत चांगल्या करून ठेवल्या. मग आम्ही घरी येण्यासाठी निघालो होतो. तर आमची नणंदबाई आणि त्यांच्या मुली त्या रिक्षाने जाणार होत्या घरी. तिथं खूप छान डेकोरेशन होतं. तर म्हटलं आपण थोडेसे फोटो काढू. तर आम्ही खूप छान फोटो काढले आणि खूप एन्जॉय केला. आजच्यासाठी फक्त एवढं. भेटूया असंच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ.